हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण भावा कोण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीला पुराभम जगननिहित पाणी मंडलम मंडलानाम तरुण तुलसीमाला गंधरम गंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव वाग्विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे की ज्यांनी जडाचा जीवाचा उद्धार करण्यासाठी या मृत्यू लोकावर जन्म घेतला आणि मृत्यू लोकाच्या नियमाचा
वैकुंठाला जाणारे, मानवता उदारता लीनता यांनी संपन्न असणारे विश्ववंद्य जगतमान्य जगतभूषण श्रीमंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मागणी प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल आजच्या कीर्तनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागणं मागत आहेत. मागायचं कधी असतं? जेव्हा आपण काहीतरी दिलं तर आपल्याला अधिकार काय मागायचा आहे. मग 6 दिवस सेवा केल्याच्या नंतर 7व्या दिवशी आपल्याला भगवंताकडे काहीतरी मागण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि 7व्या दिवशी मागणीपर अभंग घेतला जातो. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमच्या वडिलांची रीत अशी आहे की काही मागणे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणं हे आमच्यासाठी अनुचित आहे. ही आमच्या वडिलांची रीत आहे की काही मागायचं अजिबात नाही. मग जर काही मागणं अनुचित असेल तर तुकोबारायांच्या गाथेमध्ये 125 अभंग हे मागणीपर आहेत. मग याचा अर्थ लावायचा कसं श्याम महाराज? जर 125 अभंग मागणीपर आहेत आणि तुकोबाराय म्हणतात काही मागणे आम्हानुचित, काही मागणं आम्हाला अनुचित, मग अनुचित म्हणजे योग्य नाही. आणि ही आमच्या वडिलांची काय आहे? आता तुकोबारायांचे वडील कोण? बोलोबा. फार दिवसापासून भगवंताच्या आषाढी कार्तिकी पंढरपूर त्यांची वारी चालू होती. देवाकडं काही मागत नव्हते. देव ऋणी झालेला होता. जर बोलोबा दर्शनासाठी गेले तर देव खाली मान घालायचा. एक वेळेस आईसाहेब म्हणाल्या, कनकाई माता म्हणाल्या, मला तुमच्या सोबत यायचंय दर्शनाला, मला पण न्या ना. बोलोबा म्हणाले, न्यायला काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला मी नेईल, पण तिथं गेल्याच्या नंतर भगवंताकडे काही मागायचं नाही. ठरल्याप्रमाणे काहीच मागणार नाही म्हणाल्या. बोलोबा पुढे, आईसाहेब मागे. आता माहिती दर्शनाला गेल्यानंतर किती तळ चढावं लागते? 7 तळ. पण तेव्हा 7 तळ नव्हते. बोलोबा पुढे, आईसाहेब मागे. आणि तेवढ्यात एक आईसाहेबांच्या जवळ मोठ्या कुंकाची एक डोक्यावर पदर घेतलेली एक बाई आली. आणि ती बाई, ज्याला कीर्तनात झोपायचं असेल त्यांनी पाठीमागं झोपायचं, पुढं अजिबात चालणार नाही. ती बाई कनकाई मातेला विचारते, का हो बाई, आया बाया एकत्र बसल्या, मग दुसरं काहीच विचारत नाही, शेती किती आहे विचारत नाही, तुम्हाला जमीन जुमला बंगले गाडी घोडी काहीच विचारत नाही. ती बाई विचारते, का हो बाई, तुम्हाला मुलं किती? आता त्या आईसाहेबांना दुःख वाटलं. जे खरं जीवनातलं दुःख होतं तेच दुःख या ठिकाणी मला ह्या बाईनं विचारलं. आता विचारणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता, साक्षात पांडुरंग परमात्माच होता. की हिला काय करायचंय, आपल्याला जागं करायचंय. आणि बोलोबांचं दर्शन झालं. बोलोबा गरुड खांबाला मिठी वगैरे मागण्यासाठी पुढे गेले. आईसाहेब दर्शनासाठी गेलेले आहेत. आईसाहेबांनी चरणावरती डोकं टेकवणार तेवढ्या साक्षात पांडुरंग परमात्मा बोलला, आईसाहेब तुमच्या चेहऱ्यावरती दुःख कसलंय, शल्य कसलंय तुम्हाला, तुम्हाला काय दुःख आहे, मागा की माझ्याकडं, मी देण्यासाठीच बसलेलो आहे. आता ही गोष्ट जर त्या मातेला विचारली, ती माता म्हणते, देवा इतकी वर्ष झाली लग्नाला पण अजून ही कूस पवित्र झाली नाही. देव म्हणाले, जा मुलगा होईल. बोलण्यात वेळ गेला. इकडं गरुड खांबाला मिठी झाली, कान पकडून उडी मारली, लोटांगण घेतलं आणि विचारतात, तुम्हाला वेळ का लागला? आता हसत चेहरा दिसला. ज्या अर्थी हसरा चेहरा दिसतोय त्या अर्थी तुम्ही काहीतरी मागितलंच. काही मागितलं का देवाकडे? वेळ का लागला? मी नाही मागितलं,
पण देव म्हणाले तुम्हाला काही दुःख आहे का? मग मी काय मुकी आहे का? मग मी बी सांगितलं आणि देव बी म्हणले जा मुलगा होईल. बोलोबा म्हणले फक्त वापस जा आणि देवाला म्हण मुलगाच जर द्यायचा असेल तर मुलगा कसा दे? पुत्र व्हावा, पुत्र व्हावा, त्याचा हिरो की झेंडा, त्याचा हिरो की झेंडा, त्याचा हिरो की झेंडा. ऐसा हवा पुत्र, त्याचा हिरो की झेंडा, त्याचा हिरो की झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. आता काही मागायचं नाही, पुत्र दे म्हणाले, पण कसा? ऐसा पुत्र दे संत, 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 ऐसा पुत्र दे संत. टाळ्या वाजवा नानाचा अगदी उचित प्रमाण. ऐसा पुत्र दी संता, जिया आवडे पंढरीनाथा. त्याला पंढरीनाथ आवडावा, त्याला गीता भागवत आवडावी, असा मला काय दे पुत्र दे, असं भगवंताकडं माग. पण काही मागण्या माग अनुचित. ही वडिलांची काय आहे? आमच्या वडिलांची परंपरा आहे, काही मागायचं अजिबात नाही. आणि मागितलं मग आता 125 अभंग कसे आहेत गाथेमध्ये? 125 अभंग आहेत आणि ते मागणी पण आहेत. मग त्यात तर मागितलंय, पण काय मागायचं हा एक प्रश्न आहे. 125 अभंगामध्ये मागितलंय, पण देवाचं मागितलं नाही, देवच मागितलं. जीवनामध्ये ज्यांनी ज्यांनी देवाचं मागितलं ते कधीच यशस्वी झाले नाहीत. देवाचं म्हणजे या संसारात जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या सगळ्या कुणाच्या आहेत? तुम्ही सुद्धा कुणाचे आहेत? त्याच्या जर मनात आलं तो लोक म्हणतात कालच आम्ही दोघांनी सोबत चहा घेतला होता. दुसरा म्हणतो काल काय आत्ता मी त्याच्या घरून चहा पिऊन आलो. गेलाच कसा? म्हणजे तुम्ही सुद्धा ईश्वर निर्मितच आहात की नाही? ज्यांनी ज्यांनी आयुष्यामध्ये देवाचं मागितलं त्यांच्या जीवनामध्ये कधीच यश मिळालं नाही, त्यांना कधीच नाही आणि मिळूही शकत नाही. महाभारताच्या युद्धाच्या आधी भगवंताकडे दुर्योधन आणि अर्जुन गेले मदतीसाठी. आता कसं आहे, दुर्योधनाचं असे सेवेला कधी मधीन मागायला सगळ्याच्या आधी, सगळ्यात आधी दुर्योधन गेला. भगवंत झोपलेले होते, भगवंताच्या डोक्याजवळ जाऊन बसला. आणि नंतर अर्जुन गेला ना, अर्जुन भगवंताच्या पायाजवळ जाऊन बसला. भक्ताची जागा कुठे? भक्ता राखे पायापाशी. मग तू भक्त असल्यामुळं तू पुढं बसला पायापाशी. आणि देव अंतर्यामी आहेत. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. न सांगता देवाला सगळं काही कळतं.
देव म्हणाले आता जर उठलो तर सकाळी उठल्या उठल्या दर्शन कोणाचं होईल? कोणाचं होईल? त्या दुर्योधनाचं दुष्टाचं तोंड पाहण्यापेक्षा आपण ताडकन उठा. जर ताडकन उठलो तर उठल्या उठल्या दर्शन कोणाचं होईल? अर्जुनाचं होईल. पटकन उठले आणि अर्जुनाला विचारतात, अर्जुना कधी आलास? दुर्योधन म्हणतो, देवा मी त्याच्या आधी आलो आहे, मला इथे का? देव म्हणले, मला आधी दिसलं कोण? बघ जाऊ दे, कोणी आधी येऊ द्या, कोणी मागे येऊ द्या, पण आले कशासाठी? काय नाही म्हणले, युद्ध आहे आणि युद्धामध्ये तुमची मदत हवी आम्हाला. देव म्हणाले, हे बघा, मी ज्याच्या बाजूनी असेल त्या बाजूनी हातामध्ये शस्त्र घेणार नाही. जमलं तर चार ज्ञानाच्या युक्तीच्या गोष्टी सांगल, पण हातामध्ये शस्त्र घेणार नाही. आणि एकीकडं सैन्य असेल, दोन वाटे तयार झालेले. मोठ्या भावाने वाटा टाकायचा आणि लहान भावाने तो उचलायचा. पण ह्यो म्हणला, दुर्योधन म्हणला, भाऊ बिऊ मी कोणी मानत नाही. आणि भाऊ जर मानला असता तर युद्धाची वेळ कशाला आली असती? भाऊ बिऊ काय मानत नाही, तुम्ही शस्त्र हातात घेणार नाही, तुम्ही मला नकोच, मला सैन्य द्या. ह्यो सैन्य घ्यायचं म्हणून निघून गेला. देवाने अर्जुनाला विचारलं, तुला मान्य आहे का? अर्जुन म्हणाला, जिथं देवाचं छत्र आहे तिथं काय कमी असेल? देवा आम्हाला काही नको, तुमचं छत्र हवंय. आणि देवाने युद्धामध्ये काहीच केलं नाही, काहीच. फक्त चार ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या. किती? द्रोणांच, भीष्मंच, कर्णांच, जयद्रथांच तथा ज्ञानोपी योद्धवीरान. चार योद्धे असे होते की त्या योद्ध्यांना मारणंच मुश्किल होतं. भीष्मांचा वध कसा करायचा शिखंडीच्या हातून ते सांगितलं. कर्णाचा वध कसा करायचा? देव स्वतः ब्राह्मणाच्या वेशात गेले, सोन्याचे दात घेतले, रथाचं चाक केलं, ते काढण्यासाठी गेला. त्याचा वध कसा करायचा? जयद्रथाचा कसा करायचा? सूर्य झाकून ठेवला, एकीकडे जयद्रथ, एकीकडे सूर्य. जयद्रथ झाला, भीष्म झाला, कर्ण झाला, द्रोणाचार्य. द्रोणाचार्यांना मारणं तर सोपं नव्हतंच, पण द्रोणाचार्यांना मारण्याची आयडिया देवानं दिली. काय? अश्वत्थामा मारा गया, एवढंच म्हणा. द्रोणाचार्यांचा मुलगा कोण आहे? अश्वत्थामा आहे. आणि जर मुलगाच गेला तर लढायचं कुणासाठी? सगळीकडे अख्ख्या युद्धात एकच बातमी, अश्वत्थामा मारा गया. पण याने ऐकलंच नाही पुढचं. ते म्हणले, असं शक्य होणार नाही. मी धर्मराज युधिष्ठिराला विचारतो, सगळे खोटं बोलू शकतात पण युधिष्ठिर खोटं बोलू शकत नाही. मी युधिष्ठिराला विचारतो. युधिष्ठिराला विचारलं, अश्वत्थामा मारा गया? युधिष्ठिर म्हणला, हो, पण नगो अथवा कुंजगो, हे पुढचं ऐकलंच नाही ना. हो म्हणलं कीच बाणगडून पडला हातातला. आणि त्याच वेळेस धृष्टद्युम्न, द्रुपद राजाचा पुत्र होता धृष्टद्युम्न, आणि त्या द्रुपद राजाच्या मुलानं द्रोणाचार्यांना मारलं. आता द्रुपद राजाची आणि द्रोणाचार्यांची दुश्मनी होती. तो फार मोठा इतिहास आहे, सोबत शिकायला होते. नंतर मित्रत्व झालं, नंतर शत्रुत्व झालं. द्रुपद राजाने यज्ञ केला, यज्ञातून मुलं निघाली आणि पहिला मुलगा जो धृष्टद्युम्न त्याने द्रोणाचार्यांना मारलं. झाल्या युक्तीच्या किती गोष्टी सांगितल्या भगवंताने? चारच गोष्टी सांगितल्या आणि विजय कुणाचा झाला? आता तो धृतराष्ट्र शेवटच्या श्लोकामध्ये विचारतो की हे संजया, तुझ्या ज्ञानाच्या गोष्टी मला सांगू नको, मला शेवटी सांग विजय कुणाचा होईल. गीतेतला शेवटचा श्लोक एवढा महत्वाचा आहे ना, हा जर श्लोक घेतला ना तर पूर्ण जीवन सुधरून जाईल. यत्र योगेश्वर कृष्ण, विजय कुणाचा होईल? यत्र योगेश्वर कृष्ण, यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्री विजयोभूतिर् ध्रुवानीतिर्मतिर्मम. तो संजय सांगतो, ज्याच्या बाजूने श्रीकृष्ण आहे, ज्याच्या बाजूने नीती आहे आणि ज्याच्या बाजूने धर्म आहे, त्याच्या बाजूने काय आहे? विजय. मग मला एक सांगा, अर्जुनाने काय मागितलं होतं? देव मागितला. आणि संजयाने शेवटच्या श्लोकात काय सांगितलं? देव ज्याच्या बाजूने आहे त्याच्या बाजूने काय आहे? मग यदा कदाचित दुर्योधनाच्या बाजूने जरी देव गेला
विषय कोणाचा होता? देव जिकडं आहे तिकडं काय आहे, पण आपण देवाला मागत नाही हो, देवाचं मागतो, लक्ष्मी मागतो. मग ती लक्ष्मी म्हणते माझ्या पतीला सोडून मी एकटी येऊ कशी? ती कशी येईल बघा? एकटी येऊ शकत नाही ना. आणि एकटी येऊन अपमान करून तरी काय घेईल? तुम्हाला माहितीये पार्वतीचं कसं, सतीची कथा सगळ्याला माहितीये. एकटी आली म्हणजे काय? मग ज्यांनी ज्यांनी देव मागितला ते जीवनामध्ये यशस्वी झाले. मग आजच्या अभंगामध्ये तू बघाय देवाकडं मागणं करत आहेत. देवा मला तू दान दे. कोणतं दान दे? की मला तुझा विसर पडू नये हे दान दे. अभंगाचं माझी सर्व जोडी. भगवंताकडं तुकोबा काय दान मागत आहे. दान. आता दान देणाऱ्या व्यक्तीकडे 3 गुण असायला हवेत. दान देणारा स्वतंत्र असायला हवा. दान देणारा उदार असायला हवा. आणि दान देणाऱ्याकडे ऐश्वर्य असलं पाहिजे. आता समजा तुमच्या गावामध्ये सप्ताह चालू आहे. आता आपल्या गावातली सगळी माणसं सात्विक आहेत. समजा उदाहरणार्थ हे 3 गुण समजून घेण्यासाठी घ्या. तुमच्या गावचे आता कार्यकर्ते नाना झाले, श्याम महाराज आहेत, आप्पा आहेत, असे सगळे कार्यकर्ते गेले कशाला? सप्ताहाची पट्टी. आता सगळेजण ज्याचे त्याचे यजमानपद ठरलेले, पंक्ती ठरलेले आहेत, पण समजा गेले सप्ताहाची पट्टी मागायला. पहिल्या जणाकडे गेले. तो पहिला म्हणतो तुम्ही कुठं लोकल दिले? देवाला दिले. 200 एकर शेती आहे मला. 50-50 गडी आहे माझ्या शेतात कामाला. 100-150 पोतं धान्य घरामध्ये आहे. काय कमी आहे? देवाला दिले नि कमी होणार आहे का? ह्यांना वाटतं अख्ख्या सप्ताहाचं काम एकटाच करतो का काय? आणा इकडं पावती म्हणे. ज्ञानबा पाटील 21 रुपये. हा कसा आहे सर? हा कंजूस आहे. कंजूस. हा उदार नाहीये. जाऊ दे म्हणे. आता यांनी 21 दिले. चला पुढे जाऊ. 21 आता काही होतच नाही म्हणा. चला पुढच्या घरी जाऊ म्हणते. पुन्हा आता आपल्या दैठणा गावचे कार्यकर्ते पुढच्या घरी गेले. आता पुढच्या घरी गेल्याच्या नंतर पुढच्या घरच्याला म्हणले सप्ताह चालू झालाय, सप्ताहाची देणगी काहीतरी. ते म्हणला मला काय कमी आहे? वयाच्या 65 पर्यंत 85,000 रुपये महिना घेतलाय. आता रिटायर झालोय, मला 50,000 पेन्शन आहे म्हणला. एखादा कोट माझ्या अकाउंटला आहे.
आहे आणि देवाला दिलेली कुठं कमी पडतंय. पण थांबा 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 म्हणे, तिला विचारतो आणि मग आता याच्याकडे ऐश्वर्य आहे, हा उदारपण आहे, याची देण्याची इच्छा पण आहे, पण याच्याकडे काय नाहीये, अधिकार म्हणजे स्वतंत्र नाहीये. हा याला देण्याचा अधिकार नाही, हा स्वतंत्र नाहीये. आणि तिसरा असा आहे, त्याच्याकडं तो उदार आहे, त्याला देऊ वाटतंय हो. तो पंढरपूरला गेलाय, तिथे आंधळे पांगळे त्याला मागतायत, तो स्वतंत्र पण आहे, त्याला देऊ पण वाटतंय. ते आंधळे म्हणतात, बाबा 1000 रुपये द्याव. आंधळ्याला बाबा बघायला एक एक पैसा धर्माला, आंधळ्याला बाबा बघायला एक एक पैसा धर्माला, एक एक पैसा धर्माला, आंधळ्याला बाबा बघायला एक एक पैसा धर्माला, 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 आंधळ्याला बाबा बघायला एक एक पैसा धर्माला. एक एक पैसा धर्माला. आणि जर तो एक एक पैसा तुम्ही धर्माला दिला तर आशीर्वाद लागेल तुमच्या लेकराला. याला वाटतं एक पैसा काय 500ची नोट काढून द्या, पण खिशात हात घालतो तर. मग आता देणाऱ्याकडे स्वतंत्र असावा, उदार असावा आणि ऐश्वर्य असावा, तर भगवंताकडे मागत आहेत. आणि भगवंत कसा आहे हे सांगताना ज्ञानोबा काय म्हणतात, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत तो भगवंतो. ज्याच्याकडे ज्ञान आहे, ऐश्वर्य आहे, सगळं काही आहे, तो स्वतंत्र आहे, ऐश्वर्य आहे. पण उदाराच्या बाबतीत म्हणतात तर तो असा आहे, घेसे तेव्हा देसी. मग तो काय घेतो आपल्याकडून, तो आपल्याकडून काय घेतो, तो आपल्याकडून चित्त घेतो. ते एकच आहे, चित्ताचंच ओरटे, बाकी त्याला काहीच लागत नाही. तो आपल्याकडून चित्त घेतो. जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात, देवा हे सर्व चित्त मी तुला अर्पण केलंय, मी तुला आठवतोय, पण ह्या संसारामुळं मला तुझा विसर पडतोय. काय होतंय, मला तुझा विसर पडतोय. मी आठवण्याचा प्रयत्न करतोय तुला देवा. माझी मज झाली अनावरवाच्या, छंद या नामाचा मी या नामाचा छंद घेतलाय देवा, पण तरी सुद्धा विसरते. तुम्ही म्हणाल कसं विसरते. निरोप समारंभाचा कार्यक्रम असतो सर 10वी झालीच्या नंतर. 11वी 12वी कुठलाही असो, डीएड असो बीएड असो, सेंड ऑफ म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. आमचं बीएडचं सेंड ऑफ होतं. सगळ्या मुलींची भाषणं झाली, मी बोलायला गेले. मी म्हणलं इथल्या शिक्षकांची, इथल्या मैत्रिणींची, इथल्या मॅडमची मला कधीच आठवण येणार नाही. सगळ्यांच्या असे चेहरे पडले, त्यांना वाटलं सगळे त्याला कोणी काही बोललं का काय, नेमकं झालं काय. सगळे असे थोडा वेळ चिडीचिप शांत. म्हणलं आठवण येणार नाही म्हणजे कधी विसरच पडणार नाही, तर आठवण यायचा विसर येतोच कुठं. विसर पडला तर काय होईल, आठवण होईल. तसं तुकोबा काय म्हणतात, देवा मी तुला आठवतोय रे देवा, पण काय होतोय, विसर पडतोय विसर. बघा देवा मला जे मागायचंय ते मी तुझंच मागतोय, माझ्या संसारातलं काहीच मागत नाही. तुमचं आमचं मागणं देवाकडं संसारातलं असतं की नाही. पण असं दाखवीत पण नाही मी संसारातलं मागतो असं किंवा माझ्यासाठी मागतो असं. आम्ही दगडूशेठच्या गणपतीला माझी मैत्रिणीनं आम्ही गेलो बघा. मग तिथे गेल्याच्या नंतर आमचं लाईनीत भले नाही लाईनीत दर्शन झालं आमचं.
तिथून निघालो मैत्रिणीला म्हणलं कमीला तू काय मागितलं ग? ती म्हणली मी माझ्यासाठी कवाच मागत नाही. मग मला थोडा आनंद वाटला. म्हणलं मग कोणासाठी मागितलं? म्हणली आईसाठी मागितलं. कोणासाठी? आईसाठी. मग आईसाठी म्हणल्या होता अजून आनंद वाटला की हिने इतक्या लांब देवाला येऊन आईसाठी मागितलं. मग म्हणलं आईसाठी काय मागितलं ग? म्हणली आईसाठी असं मागितलं की माझ्या आईला, कॉलेजला होतो आम्ही तेव्हा, माझ्या आईला देखना, रुबाबदार, सुंदर, हँडसम, सर्व्हिसवाला, फोर व्हीलर गाडी असलेला, सरकारी नोकरी असलेला सुंदर जावई भेटू दे. आता मागितलं कोणासाठी? स्वतःसाठी. पण निमित्त कोणाचं केलं? आईचं केलं. तसं तुको बघाय ना, निमित्त आपलं करतायत. लेकी बोले आणि सुने लागे. तुको बघायना देवाचा विसर पडतच नव्हता. पण हे अभंग तुमच्या आमच्यासाठी लिहिलेले आहेत की तुझा विसर न व्हावा. बघ देव म्हणतात आता मी तुमच्या चित्तात साठलो. तुमच्या चित्तात जर साठवणूक माझी झाली तर तुम्ही काय कराल? माझी सर्व जोडी मी काय करेल देवा? तुझं आवडीनं गुणगान गाईल. आता आवडीचा जर विचार केला तर जीवाची आवड वेगळी, देवाची आवड वेगळी आणि संतांची आवड वेगळी. जीवाला काय आवडावं आणि जीवाला काय आवडतं? द स्काय इज नो लिमिट. आकाशाला जसा अंत नाही तसा माणसाच्या आवडीला सुद्धा अंत नाही. माणसाला काय आवडतं? काय आवडतं? सकाळी उठल्या उठल्या काय असावा? एक कप चहा यावा. सकाळी उठल्या उठल्या पटकन हातात भेटावी. नाही भेटली तर पुढचं. किती जण आहेत अशी? श्री कृष्ण म्हणे अर्जुना, जो लावी तंबाखुसी चुना, तो भक्त माझा जुना जाणत असे. ही ओवी ज्ञानेश्वरीतली नाही. पण श्री कृष्ण म्हणे अर्जुना, सकाळ सकाळ काय लावायचं? त्याशिवाय पुढचा कार्यक्रम होतच नाही ना. ती आमची अशी एक जीवाचा नाश कशाने होतो? ध्यायतो विषयान पुंसस संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामक, कामात क्रोधो विजायते. विषयाच्या ध्यानानं विषयाची आसक्ती निर्माण होते. आसक्ती पूर्ण झाली नाही की कामना तयार होते. कामना पूर्ण झाली नाही की क्रोध तयार होतो. आणि क्रोधाने काय होतं?
क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृति विभ्रमः स्मृति भ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधाने अविचार निर्माण होतो, अविचाराने बुद्धी भ्रष्ट होते. म्हणजे माणसाचा नाश कशाने झाला? विषयाच्या ध्यानानं झाला. म्हणजे हे बघा, अर्जुनाने भगवंताला गीतेमध्ये प्रश्न विचारला की भगवंता, माणसाची पाप करण्याची इच्छा नसली तरी बळ कोण पाप करून घेतं? अतकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. कोण करून घेतं बाबा? कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम्. काम आणि क्रोध म्हणजे विषयाचं ध्यान. हे जीवनात माणसाचं काय करतं? नाशच. म्हणून माणसाला आवड कशाची लागावी? विषयाचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला. परमार्थाची आवड लागायला पाहिजे होती. देवाने देह दिलाच कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा. देवाने देह भजनासाठी दिला. देवे दिले इंद्रिये हात पाय कान. मग ह्या इंद्रियांनी आपण काय करायला पाहिजे होतं? भगवंताची आवड लागायला पाहिजे होती, पण ती नाही लागली. आणि ज्यांना लागली ते महत्भाग्याचे. ज्यांना परमार्थाची आवड लागली, ज्यांनी परमार्थ धन कमवलं, परमार्थ महाधन. मग जीवाची आवड वेगळी, देवाची आवड. देवाला काय आवडतो? देवाला त्याचा भक्त आवडतो. देव भावाचा भुकेला 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 हाची दुष्काळ तयाला. देवाला अगोदर त्याचा भक्त आवडतो. कोणता भक्त आवडतो? ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, जो आषाढी कार्तिकी पंढरपूरला जातो, ज्याच्या अंतःकरणामध्ये तुळशी माळ
माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. अगोदर भक्त महत्वाचा ना आणि नंतर त्याचा भाव. भक्तच नसेल तर भावाचा कुठे भुकेला. म्हणून देवाला अगोदर काय आवडतो? भक्त आवडतो आणि नंतर त्या भक्तानं केलेलं भजन आवडतं. मग ते भजन म्हणजे देवाला भक्त आवडतो. मग तो कसा भक्त आवडतो? भक्त ऐसे जाना जे देही उदास केले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण. म्हणजे देवाला भक्त आवडतो. मग तो खरा भक्त आवडतो हे सांगायचंय. म्हणजे देवाची आवड वेगळी. आणि मग पुढे चालून आपण संतांची आवड घेऊया. संतांना काय आवडतं? ज्ञानोबा काय म्हणतात? देवा मी तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझी आडवाई नग देवराया, तुझी आडवाई नग देवराया, तुझी आडवाई नग देवराया, तुझी आडवाई नग देवराया. वडसी जीवा पासोनिया, वडसी जीवा पासोनिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. तुझी आणवहीन गा देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया. ज्ञानोबा काय म्हणतात? देवा मी शपथ घेऊन सांगतो. एखादा म्हणतो ना मी मनापासून सांगतो, तसं ज्ञानोबा काय म्हणतात? जीवापासून सांगतो. देवा मला तू आवडतो. कोण? कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. जीवाच्या पल्याड कोण आवडावा? देव. संतांना देव आवडतो आणि देवाला संत आवडतात. आवडे पंढरी संत सांगतात. भीमा पांडुरंग आवडे हे रूप, गोजवे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे. म्हणजे संतांना कोण आवडते हो? आणि तुकोबा काय म्हणतात? मग जर तू माझ्या चित्तात साठला तर मी तुझं काय करील? गुणगान गाईल आणि आवडीनं गुणगान गाईल. पण मग तुम्हाला माग जर म्हणलाच तर मी देव प्रसन्न जर झाला, गुणगान गाऊन गाऊन देव प्रसन्न झाला आणि देव जर मला काहीतरी माग असं म्हणला तर मी देवाकडं कधीच धन मागणार नाही, संपत्ती मागणार नाही, मोक्ष मागणार नाही. तर काय मागेल? ನನಗೆ ಮುಕ್ತಿ ಧನ ಸಂಪದ, ನನಗೆ ಮುಕ್ತಿ ಧನ ಸಂಪದ, ಹೋ ನನಗೆ ಮುಕ್ತಿ ಧನ ಸಂಪದ, ನನಗೆ ಮುಕ್ತಿ ಧನ ಸಂಪದ, ನನಗೆ ಮುಕ್ತಿ ಧನ ಸಂಪದ. ಸಂಪದ
म्हणतात मुक्ती नको. मुक्ती का नको? अहो ती मुक्ती आमच्या घरी नवरी म्हणून राबते हो. तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी, किंवा ती मुक्ती आमच्या घरी दासी म्हणून राबते हो. भक्ती मुक्ती का मागे दासी होय सांगो तैसी तुका म्हणे. ती मुक्ती आम्हाला नको. बघा धन धन का नको म्हणले असतील बघा तुका बघाय. आता इथे धन तर लोक त्या धनाच्या पाठीमागे पळताय, पण तुको बघाय नाही हे माहिती होतं. तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. आतापर्यंत तुम्ही कधी असं ऐकलं का हो की एखाद्या गरीब माणसाचा खून झाला? ऐकलं? कधीच नाही होत. ज्याच्याकडं भले मोठे पैशाचे गठुडे त्याचं काय होतं? होतो की नाही? म्हणून ते धन पण काय म्हणले नको. संपदा. आता लोक म्हणतात धन आणि संपदा सारखे अर्थाचे अजिबात नाही. धन म्हणजे पैसा आणि संपदा, संपदेमध्ये तुमचा बंगला, तुमची गाडी, तुमची जमीन, तुमची जेवढी काही प्रॉपर्टी आहे ती कशात येते? संपदा, संपत्ती. मग ते पण नको म्हणले. आतापर्यंत ज्याच्याकडे चांगली पत्नी आहे त्याचा काय झाला? ज्याच्याकडे जमीन आहे त्याचं काय झालं? ज्याच्याकडे मोठा बंगला आहे त्याचं काय झालं? गरीबाच्या झोपडी कोणी नजर ठुतं का हो? नजर कोणाची आहे? कोणाकडे आहे? श्रीमंताच्या बंगल्या. म्हणजे आता मग तुको बघाय म्हणतात ते मला नकोच. आणि तुका म्हणे धन हे तो अशाश्वत जाणं. हे अशाश्वत आहे, हे टिकणार नाही. त्याच्या मनात आलं तर एक दिवसात श्रीमंत होतो, आणि त्याच्या मनात आलं तर श्रीमंताचा गरीब सुद्धा काय होतो? तुका म्हणे आले समर्थाच्या मनात. त्याच्या मनात आलं तर तुम्ही एकच दिवसात श्रीमंत व्हाल, आणि त्याच्या मनात आलं तर एकच दिवसात होत्याचं नव्हतं, एकच दिवसात. म्हणून ते म्हणतात मला धन नको, संपत्ती नको, मुक्ती पण नको. मग काय दे देवा? काय दे? संत संगत दे. संत संगत. जीवनामध्ये संगतीला खूप महत्व आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुधरायचं की बिघडायचं हे कुणाच्या हातात आहे? संगत सजन की करले तो पडत पडत जाय, संगत कधे की करले तो दोन लाता खायचे असतील तर संगत कुणाची करा? गध्याची संगत केली की माणूस. आई म्हणती माझा लोक लय चांगला आहे, माझा बाळ्या लय चांगला, पण चिम्याच्या संगतीत गेला प्यायला लागला. मग ह्यो चांगलाच होता पण बिघडला कशाने? किती बी मोठा असा महान साधू होऊ द्या, ढेकणाच्या संगतीत हिरा गेला. अनमोल किमतीचा हिरा आहे. ढेकणाला काही किंमत आहे? बघा बाजारात एकीकडे तुम्ही ढेकणं घेऊन बसा आणि एकीकडे हिरे घेऊन बसा. ढेकणा जो घेऊन बसला त्याला लोक काय करतील? काय पूजा करतील त्याची. पण हा अनमोल किमतीचा हिरा ज्यावेळी ढेकणाच्या संगतीत येतो त्यावेळी त्या हिऱ्याचं काय होतं? पाणी होतं, पाणी. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला
कितीही महान साधू असू द्या, तो वाईटाच्या संगतीत गेला की बिघडतोच. म्हणून बेटर बी अलोन दॅन इन बॅड कंपनी. वा. वाईटाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटे थांबा, पण वाईटाची संगत नको. ओपन अँड एनिमी दॅन अ फॉल्स फ्रेंड. चुकीच्या मित्रापेक्षा उघड उघड शत्रू चांगला. काय? चुकीच्या मित्रापेक्षा उघड उघड शत्रू चांगला, पण चुकीचा मित्र नको. मॅन इज नोन बाय हिज कंपनी. माणसाची ओळख सुद्धा बघा, एखादा नवरदेव पाहायला गेल्यानंतर लोक नवरदेव पाहायच्या आधी त्या नवरदेवाच्या संगतीतले मित्र कंपनी पाहतात. कारण मॅन इज नोन बाय हिज कंपनी. त्या माणसाची ओळख त्याच्यावर नाही, त्याच्या मित्र कंपनीवरून लक्षात येते. म्हणून जीवनामध्ये घडायचं जर असेल तर लाईफ इज ड्रामा, मॅन इज ऍक्टर अँड गॉड इज डायरेक्टर. जीवन हे एक नाटक आहे, देव हा दिग्दर्शक आहे आणि मनुष्य हा कलाकार आहे. क्या बात है. तुमच्या संगतीतल्या माणसांवरून तुमचं लाईफ घडेल. जितकं लाईफ इज स्ट्रगल, जीवन हा एक संघर्ष आहे, पण लाईफ इज आर्ट. जीवन ही एक कला सुद्धा आहे. जीवनाची 2च पानं भगवंतांनी लिहिलीत, जन्म आणि मृत्यू. मधल्या पानांवर काय लिहायचंय ते तुम्ही ठरवा ना. जसं ज्याच्या संगतीत जाल तसे तुम्ही घडाल. म्हणून आयुष्यामध्ये जीवनामध्ये संगत चांगली पाहिजे. आता संगतीचा जर विचार केला तर संगतीचे 3 प्रकार पडतात: कुसंगत, विसंगत आणि सुसंगत. आता कुसंगत आपण सांगितली वाईटाची संगत. वाईटाची संगत नकोच. सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनांचा गोड घास खाऊ नये. सज्जनांच्या संगतीत उपवास घडला तरी चालेल, पण दुर्जनाच्या घरचं पाची पक्वान्न सुद्धा नको. अहो, देवाला भूक लागली ना तर दुर्योधनाच्या घरी काय कमी होतं? दुर्योधनाच्या घरी पाची पक्वान्न होतं, पण देव जेवायला कुठं जायचं म्हणले? उद्धवाला म्हणतात, उद्धवा चल आपण विदुरा घरी जाऊ आणि विदुरा घरच्या काय खाऊ? कन्या खाऊ. कन्या विदुरा घरच्या भक्षिणी कन्या आणि शबरीच्या घरची बोरे खाल्ली, सुदाम्याची उष्टी पोहे खाल्ली. कितीतरी दिवसाची ती बांधून ठेवलेली ते सुदाम्याचे पोहे देवाने खाल्ले. हे बघा, दुर्योधन देवाला पाची पक्वान्न द्यायला तयार होता, पण तो देव जिथं नीतिमत्ता चांगली नाही तिथं देव जेवायला तयार नव्हते. देव सुद्धा वाईटाची संगत नको म्हणले. देव सुद्धा वाईटाच्या संगतीला घाबरला तर तुम्ही आम्ही किती घाबरायला पाहिजे? किती घाबरलं पाहिजे? वाईटाच्या संगतीला घाबरलंच पाहिजे. कुसंगत नको. विसंगत, आता विसंगतीचा मी दृष्टांत सांगणार नाही, कानडीने केला एकाचे उत्तर. आता सगळ्यांच्या पाठातलाच येते दृष्टांत सांगण्याची.
विसंगतीवरती खूप काही दृष्टांत सांगू शकते, पण आपल्याला मोजकं चिंतन करायचंय. मग सुसंगतच मागितली. सुसंगत म्हणजे संतांची संगत. म्हणजे जर आपल्या आयुष्यात कुसंगत विसंगतीवर बोलण्यापेक्षा सुसंगतीवर बोलणं अतिशय महत्वाचं ठरेल. मग संतांची संगत का मागितली असावी? जर आपल्या आयुष्यामध्ये संत आले तर करतात काय? तया परी श्री गुरु करतीचे अंगीकारो, तै होनी ठाके संसारो मोक्षमया गवा. एकदा जर आपला संतांनी स्वीकार केला तर आपला दुःखरूप असलेला संसार सुद्धा काय होतो? तुम्ही म्हणाल, लक्षपूर्वक ऐका, तुम्ही म्हणाल माझा संसार दुःखरूप आहे, हे कमी करा, असंच राहू दे खालीच. माझा हा संसार दुःखरूप आहे. जर श्रीगुरु माझ्या आयुष्यात आले तर सुखरूप होईल कसा? तुम्हाला सांगते, एका गावातून त्याचं ते आवाज येते ना डबल, तो थोडा कमी करा. एका गावातून गुरु शिष्य चालले होते. लक्ष देऊन ऐका, जीवाचे कान करून ऐका. ह्या दृष्टांतातून तुम्हाला असं काय भेटून जाईल की तुमचं जीवन परिवर्तन होऊन जाईल. एका गावातून गुरु आणि शिष्य चाललेले आहेत आणि त्यांचा मुक्काम एका अशा ठिकाणी पडला की त्या माणसाला 100-150 एकर शेती आणि त्या शेतीमध्ये सगळे भाबडीचे झाडं, काट्या कुपाट्या उगवलेल्या. मग ते श्रीगुरु आणि ते शिष्य त्या माणसाच्या घरी थांबले. त्यांना विचारलं, का हो दादा, ही 150 एकर पडीक शेती कुणाची? तो म्हणला, माझीच आहे, मी काय विकत घेतलेली नाही, वडिलोपार्जित शेती हाय पडीक. मग तुम्ही शेती करीत नाही, तुमचं भागतं कसं? म्हणला, एक म्हैस आहे. काय म्हणला? एक म्हैस आहे, ती म्हैस दूध देती आणि त्या दुधावरती आमची फॅमिली चलत. गुरुच्या लक्षात काय आलं? याच्या प्रगतीला आड काय आहे? याच्या प्रगतीला आड काय आहे म्हणे? गुरुच्या लक्षात आलं. पहाट झाली आणि गुरुजी त्या शिष्याला म्हणले, सोड ही म्हैस. ते म्हणे, येडबीड लागलो काय? आपण साधू लोक, तीस गाव आपल्याला, आणि या म्हशीचं कुठं न्यायचं? तुला सांगतोय ना सोड म्हणून. आता गुरुची आज्ञा आहे. काय म्हणले? म्हैस सोड. घेतली म्हैस. 3-4 गावं ओलांडले. ऐकतात ना ताई? 5 गावं ओलांडल्याच्या नंतर किती गावं ओलांडले ताई? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 5 गावं ओलांडल्याच्या नंतर ती म्हैस काय केली? सोडून दिली. शिष्य म्हणला, आपलं गुरुची येडं बिडं आहे का काय? म्हणजे त्या माणसाचं जीवन कशावर चालत होतं? काय भेटलं असं बघ त्या माणसाची म्हैस सोडून? काय भेटलं असं बघ, कमूनच घेतली असं. आणि मग बरेच दिवस निघून गेले असे. हा शिष्य श्रीमंत झाला होता. त्याला वाटलं आपण त्या माणसाची म्हैस सोडली होती, आपण काय केलेलं लय मोठं पाप केलंय, पाप. आपण जाऊच गाड्या त्या माणसाचं कसं काय चाललंय बघू, त्याला थोडीफार मदत करू म्हणून योग गेला. बघतो तर ते शेतात भला मोठा बंगला, सफरचंदाच्या बागा, केळीच्या बागा, चिकूच्या बागा, आंब्याच्या बागा. ह्यो म्हणला, मामा आम्ही फार दिवसापूर्वी तो मुक्कामाला आलो होतो, तो शेतकरी कुठे हो? त्याची झोपडी होती. तो म्हणला, काय झालं सांगू का? बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या घरी एक साधू आले होते. ते साधू आले त्या दिवशी माझ्या घरी चोरी झाली, माझी म्हैसच चोरीला गेली. पण त्या साधूच्या पायाने माझं भलं झालं. साधूच्या पायाने असं भलं झालं म्हणतात. म्हैस गेली, मला जीवनात पर्याय नाही राहिला. शेतातल्या काट्या भाबडी तोडल्या, जेवढ्या भाबडी होत्या तेवढ्या तोडल्या. लाकडं बाजारात विकली, त्याची फळझाड आणली. पहिल्यांदा आंब्याची लागवड केली, नंतर पुन्हा पैसे आले, चिकूची लागवड केली, नंतर सफरचंदाची लागवड केली, नंतर फणसाची लागवड केली. आणि बघता बघता मी फळांचा व्यापारी झालो. असा भला मोठा बंगला,
हातात अंगठ्या, भला श्रीमंत तो गाड्या चार दोन गाड्या त्याच्या दरवाजात, एवढा भला श्रीमंत झाला, मग त्याच्या जीवनामध्ये गरिबीला कारणीभूत कोण होतं मला सांगा? चिंतन करा अगोदर. विठ्ठल मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की त्याच्या आयुष्यामध्ये गरिबीला कारण कोण सर? त्याची सगळ्यांच्या लक्षात आलं? जर त्या सद्गुरूंनी मई सोडली नसती तर त्या अजून पण काय असता? अजून पण काय असता? बघा आता त्याच्या आयुष्यात म्हैस आहे, तशी अशा अनेकांच्या आयुष्यात म्हैस आहे. म्हणजे अगदी चार पायाची म्हैस नाही हो, अगदी त्या म्हशीला पाय बी नसतील, है की नाही? व्यसन रूपी म्हैस आहे, जुगार रूपी म्हैस आहे, अनेक अनेक म्हशी आहेत. संत जर आयुष्यामध्ये आले तर आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रगतीच्या आड जे येतंय त्याचा मुळासहित काय करते? संत संगतीचे काय सांगू सुख आपण सारखे कविती तात्काळ. संत आहे ना त्यांच्यासारखं आपल्याला करून टाकतात हो. संतांना जसं आईला आपल्या मुलाची काळजी असते, गाईला वासराची काळजी असते. तुका म्हणे वत्स तैसे मजे ती सांभाळीत. आई जशी आपल्या वासराला सांभाळते तसं संत काय करतात? आपल्याला सांभाळतात, हिताच्या ठिकाणी जागा करतात. नुसतं सांभाळत नाही तर काय करतात? हिताच्या ठिकाणी संत आपल्याला जागा सुद्धा करतात की याच्यात तुझं काय बाबा हित आहे. आणि जर कंटाळा जर आला तर कधी कधी उचलून पण घेतात. भागलिया मज
या अजून लांबे. ती म्हणती जवळ आलं जवळ आलं जवळ आलं. ते लयच वैतागलं की त्याला काय करती, आता कडेवर घेतल्याशिवाय पर्याय नाही. तसं संत आपल्याला कडेवरती घेतात, सांभाळतात. म्हणून तुकोबा काय म्हणतात, ह्या संतांच्या संगतीसाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा काय कर, जन्माला घाल. तुका म्हणे गरे भवासी तुका म्हणे गरे भवासी तुका म्हणे गरे भवासी
हे चिदान देगा देवा तुझा विसागान भावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. या अभंगावर जे काही चिंतन केलं जगद्गुरु तुकोबारायांना असंच अपेक्षित असेल असं मला म्हणायचं नाही, पण गुरुबारायांची कृपा जे आमचे गावी केला वास त्यांच्याशी नसावे उदास. आळंदीत लहानाची मोठी झाली, जे काही ऐकलं ते तुमच्या समोर मांडलं. या कीर्तनाचे यजमान होते सदुभाऊ राकुसले, आणि यजमानांनी नुसतं कीर्तनाचं यजमान पद नाही घेतलं, तर ताईंनी आमच्या जेवणाची सुद्धा अशी उत्तम सोय केली. ज्ञानोबाईंची एक ज्ञानेश्वरी ओवी आहे, रसज्ञ आणि जेवणार, पण ती वाढणार पण काय पाहिजे, उदार. जेवणारा असला पाहिजे, नाही तर तिने आत गुन्हेतून स्वयंपाक केला आणि चटकत चपाती खाल्ली, तसं बी नाही पाहिजे. तसं ताई उदार स्वभावाचे आम्ही खाणार वाढत्यातच आहे, वाढत्यात म्हणलं आता स्वर लागतो का नाही, दादा आता थाप टाकली की आवाज वाढवा म्हणते तर काय लागत, पण हे जर पोट फुल झालं ना तर आवाज वाढत. ताई वाढीत येतच आहे, वाढीत येत हा म्हणलं मला उभं राहायचं 2 तास जमन का नाही, हे जर फुल झालं तर आवाज. पण ती ज्ञानोबाच्या कृपेने दादा पकवाद वादक आपले राजेश भाऊ दादा आहेत, दादाचे आभार मानते, उत्कृष्ट अशी साथ केली. आमच्यासोबत सर आलेले आहेत, अतिशय म्हणजे सगळ्यांचं कीर्तन ऐकणं म्हणजे ताई अभंग सोडवतात की नाही, पहिल्या प्रमाणावर बोलतात की नाही, दुसऱ्या प्रमाणावर बोलतात का नाही, तिसरं प्रमाण कसं सोडवतात, चौथ्या प्रमाणावर कशा येतात, सगळ्यांचं लय लक्ष असतं. म्हणजे सगळे प्रमाण सोडवतात का नाही, पण तरी चौथं प्रमाण सर सोडवलेलं नाही, कारण इकडं दगडासारखे बसलेत आमचे थोडी भाऊ महाराज. ताई टाइम संपला, ताई टाइम संपला, कशाला चौथं चरण सोडू मग तू का म्हणे गर्भवासी. इथं आमचे नाना बसलेले आहेत, हे भाऊ हे सगळे जाणकार आहेत, आणि तुमच्या समोर कीर्तन सांगणं म्हणजे काय एवढं कसं असते. लहान लेकरं असतं, लहान एखाद्या गावात गेल्यानंतर ते म्हणतात ताई आमच्या पोराला 1 2 येतो, 1 2 येते, असं आपण त्याला म्हणलं ना म्हण, ते म्हणतं 1 3 5 7 10. आता बघा का ते, तरी आपण त्याला काय म्हणावं लागतं, वा 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 शाबास शाबास. तशी आपल्या गावातून जवळजवळ 15 वर्षापूर्वी मला पाठीवर शाबासकीची थाप तुम्ही दिली, आणि त्या 15 वर्षापासून कीर्तन सांगते. लग्न झाल्यानंतर मराठवाड्यातलं पहिलं कीर्तन इथं केलं दैठण्याचं, काहीच नव्हतं येत तेव्हा, काहीच. तुम्हाला आठवत असेल तेव्हा मी कशी बोलले होते, तेव्हा आणि आता फरक पडला की नाही तुमच्या लक्षात, त्यावेळी ना आताच्या वेळी. म्हणजे आपल्या माणसांनी आपल्या माणसाला काय करावी लागते, फक्त कौतुकाची थाप देत राहावी लागते. आणि हे माझं गाव असल्यासारखं आहे, महाराजांची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे, म्हणजे माझं गाव आहे, तुमच्या गावची मी सून असल्यासारखी, हो की नाही. आणि श्याम महाराजांचं वेळोवेळी सहकार्य मिळत गेलं. यंदाच्या वर्षी श्याम महाराजांनी आपलं कीर्तन त्यांच्या मामाच्या गावात घेतलं होतं सर, डोबळेवाडीत. तुम्हाला सांगते आपल्या गावात आपल्या गावची लोक ऐकत नाही, पण त्यांचं मामाच्या गावात मान सन्मान, त्यांच्या मामाच्या गावची लोक त्यांचं ऐकत येतो. ताईचं कीर्तन घ्या म्हणले की घेतलं ना, असं मान सन्मान केलं. खूप खूप लोक शिवाजी महाराजांचे एवढे चाहते ताई की शिवचरित्र सांगा म्हणले आम्हाला, थोडं कळायला, पण खूप खूप छान वाटलं बघा आपलं गाव, खूप छान. आणि चाहते आम्ही जोडत गेलो. सर जीवनात काहीच कमवलं नाही, काहीच. आमच्या सासऱ्यांनी बी नाही कमवलं. एवढे मोठे गायक होते, आज 4-5 बंगले पाहिजे होते की नाही, पाहिजे होते की नाही, पण काही कमावलं नाही, फक्त माणुसकी आणि माणसं कमावली. कोकणापर्यंत त्यांची गाणी वाजत येतो, कोकणात, तिकडं तमिळनाडू, कर्नाटक, सगळे अख्ख्या उभ्या महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचं नाव आहे. काही नाही, फक्त माणुसकी, माणसं, कीर्ती कमावली. तुका म्हणे का
मगनेची सगळी गेले दिगंबर ईश्वर विभूती गायिल्या त्या कीर्ती जनामाची. असे हे वैभव आमच्या सासऱ्यांनी कमवलं. कीर्तन सेवेसाठी उत्कृष्ट कीर्तनकार श्याम महाराज आहेत. तसेच आमचे मालक पांडुरंग महाराज आहेत या ठिकाणी. तसेच दिगंबर महाराज शिंदे दादांचा नामचा पहिल्यांदाच परिचय होतोय. दादा धन्यवाद, आपण कीर्तन सेवेसाठी उपस्थित राहिलात. तसेच आनंदवाडीवरून पांडुरंग महाराज आलेले आहेत. तसेच वलखेडवरून भगवान दादा आलेले, दादांचे आभार मानते. गणेश महाराज आहेत. तसेच पाटोद्यावरून माऊली महाराज आलेले आहेत. माऊली महाराज तुमचे आभार मानते. तसेच आमचे नाना आमच्या सोबत कायम असतात आणि नानांचं खरंच खूप सहकार्य आम्हाला मिळत गेलं. खूप नानांचे आभार मानते. आणि तसेच दादांकडं माईक नव्हतं. आता तुमच्या सगळ्यांची नावं मी घेणार नाही, पण माईक नव्हतं तरी सुद्धा अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आणि आवरिता परी, असं म्हणजे तुम्ही प्रमाण उचित योग्य, जसा इकडून सचिन तेंडुलकरनी बॅट हाणावी आणि इकडून तसे तुम्ही कॅच केले प्रमाण. अगदी तुमच्या सगळ्यांची, आता सगळ्यांची नावं घेणार नाही, सगळ्यांचे आणि माईक सिस्टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उत्कृष्ट अशी माईक सिस्टीम आहे आणि कीर्तन सेवेसाठी श्रोतेही भरपूर आहे. नाहीतर आम्ही कीर्तनाला जातो, इकडून 4 टोळके इकडून 4 माणसं इकडून 4 आयाबाया एवढेच. आणि ते लोक इतकले पैसे ते म्हणते तुम्ही तुमचंच करा, तुम्ही तुमचंच ऐका, तुम्ही तुमचेच पैसे बी घेऊन जा. लोकाला परमार्थाचं काही घेणं देणं नाही. सप्ताह गुत्ते दिले सर लोकांनी. किती पैसे घेता सांगा, आमच्या गावात या सप्ताह करून जा, तुम्ही तुमचंच गा, तुम्ही तुमचंच सांगा, तुम्ही तुमचंच. अशी गाव आहेत. पण तुम्ही गावाला एवढ्या लक्ष्मी कीर्तन ऐकायला आले, तुम्ही सगळेजण सगळ्यांचे आभार मानते आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर